कथन नाही आहे, कथा अभिवाचन आहे. अगोदर हीच कथा मी अनेक वेळा कथाकथन या स्वरूपात सादर केली होती, परंतु वेळेचा अभाव आणि कामाची व्यस्तता यामुळे कथाकथन मी थांबवलंय. आणि आज मला आनंद वाटतो की अतुल्य पाटील सर आणि ऑनरेबल VC मॅडम समोर मला ही कथा सादर करायची, अभिवाचन पद्धतीने सादर करायची मला संधी मिळते. तर मी सुरू करतो. हिरकणी. रायगडावरील राजवाड्यातील देवघर गजबजून गेलं होतं. अष्टप्रधान आणि बडे बडे सरदार देवघरामध्ये उभे होते. देवापुढच्या सुंदर चौरंगावर भवानी तलवारीचं पातळ पत्र पुष्पांच्या राशीखाली जवळजवळ झाकून गेलं होतं. चौरंगाच्या चारही कोणाशी चार समया तेवत होत्या. महाराजांनी भवानीच्या चौरंगाला स्पर्श केला. पुटपुटले, जगदंब जगदंब. आणि त्यांनी भवानी तलवारीला 5 वेळा मुजरा केला. आणि तिच्या रत्न जडीत सोनेरी मुठीत आपला उजवा हात घालून ती अंगात उचलली. तिचं दुधारी पातळ फुलांच्या राशीतून बाहेर पडलं. पात्यावरून फुलं, बिल्वपत्र आणि हळद कुंकू चौरंगावरती घरंगळले. आणि भवानी तलवारीचं ते लखलखीत पातळ समयांच्या उजेडामध्ये झळकन तेजाळून गेलं. महाराजांनी डोळे मिटून आपलं मस्तक लववलं आणि तलवारीच्या पात्यावर टेकवलं. महाराज क्षणभर तसेच अचल राहिले आणि मग गंभीर स्वरात उद्गारले, जय असुरमर्दिनी, जय भवानी. त्या क्षणी राजवाड्याच्या महादरवाजावरील भालदार चौकदार यांनी आपल्या हातातील सोनेची धुरीयुक्त तुतारीने ललकारी दिली, महाराज, सिंहासनाधीश्वर, क्षत्रिय कुलावतंस, प्रौढ प्रताप पुरंदर, सेना धुरंदर, राजा शिव छत्रपती महाराज. आणि एकदम नगारे, चौघडे, शहाजड आणि कर्णे वाजू लागले. शिंगांच्या ललकाऱ्या शिरारल्या. हत्तीवरची साहेब नौबत दन दन दणाणू लागली. आणि भगव्या झेंड्याच्या हत्तीनं सोंड उंचावून सलामी दिली. आणि महाराजांचा खासा हत्ती आपल्या छत्रस तामरानिशी झुलत झुलत राजवाड्यात बाहेर पडला. बंदुकीच्या फैरी आता झडू लागल्या होत्या. महाराज शिवछत्रपतींची स्वारी दसऱ्याच्या शिलंगणासाठी निघाली होती. जय जयकारांनी आणि रणवाद्यांनी अवघा रायगड दणदणून गेला. राजसभेच्या महादरवाजातून ढालगज पुढे निघताच सलामीच्या तोफांनी गडावरून सरबत्ती सुरू केली. तोफांचे आवाज गडाभोवतालच्या दऱ्याखोऱ्यातून कडकडून घुमू लागले. गडाखालच्या वाडीतल्या शेळ्याकडांनी आणि गायवासांनी टचकन दचकून आपले कान गडाकडे टवकारले. कोवळ्या वासरांनी शक्त्या उंचावून आपल्या 4 पायांवरती ताड ताड उड्या मारायला सुरुवात केली. तोफांचा दणका सुरूच होता. तो ऐकला आणि आपले ओले हात पदराच्या टोकाला पुसत तिला घरातून अंगणात आले. खुटेच्या खांबाशी टेकून ती गडाकडे पाहू लागली. तिचं लक्ष गडावरती खिळलं. उंच रायगड आभाळाला टेकला होता. बुरुजावरून तोफा कडाडतच होत्या. हिराला इतक्या खालून त्या तोफाही दिसत नव्हत्या आणि त्या उडवणारी माणसंही दिसत नव्हती. फक्त आवाज ऐकू येत होता. आणि आवाजामागोमा उसळणारा धूर दिसत होता. मग तिला आठवलं, वय आज बया दसरा, गडावर राजाचा दसरा गरजतोय. तिचं मन हडकून गेलं. अवतीभोवती वासरं आणि कडं कणा उड्या मारीत होती. पण हिराला त्याचं भानच नव्हतं. तिचं मन गडावरती धावत होतं. महाराजांच्या स्वारीचा थाट बघायला पैठणी नेसून, नाकात सज्जाची नथ घालून, पायात तोडे घालून तिचं मन गडाच्या राजरस्त्यावरती धावत होतं. महाराजांची स्वारी कशी असेल दसऱ्याची स्वारी, कसा असेल थाट, कसा असेल बाजार हाट.
कसा असेल राजाचा वाडाहुडा, राजाच्या राण्या, राजाचा संसार. हिराला वाटलं असंच गडावरती जावं, बघावं सगळं आपलं. गड आपल्या अंगणामध्ये ऐरावतासारखा उभा, पण या ऐरावतावरची अंबारी आपण पाहिलीच नाही कधी. माहेरच्या मैत्रिणीने पुसलं की राजाचा गड बाई दिसतो तरी कसा, सांग तरी. तर काय बाई सांगायचं. हिराला वाटलं आताच जावं, त्या टकमकीच्या टोकावर उभं राहून बघावं आपलं माहेरचं गाव दिसतंय का. पण तेवढ्यात दचकल्यागत चमकून तिनं घराकडे पाहिलं. घरातून तानं बाळ रडण्याचा आवाज येत होता. ती लगेच आत पळाली. मग बांगड्यांची नाजूक किणकिण आणि पाण्याचा खुरकुई खुरकुई असा आवाज माझघरातून पाजरू लागला. दसरा उलटून आता 4 दिवस गेले होते आणि अश्विनाची पुन्हा उगवली. दिवस फुटला आणि वाडीमध्ये घोड्यांच्या टापांचा आवाज आला. घोडेस्वार गडावरून काहीतरी हुकूम घेऊन आला होता. पाटील लगबगीनं बाहेर आले आणि त्याच्या सामोरे गेले. मग स्वारानं त्यांना हुकूम सांगितला. पाटील, सांच्याला गडावर दुधाची जरूर हाय. आज कोजागिरीची पुनव हाय नव. गडाची कवाड बंद व्हायच्या आत वाड्यावर दुधाची धार पडायला हवी. जीव आहे करतो पण दिवस. पाटलाने हवाला घेतला आणि स्वार माघारी गेले. पाटलाकडून हिराला सांगावा, गडावर राजाला दूध हवंय सांच्याला. उन्ह उतरल्यावर गडावर जायचंय. काय हंडा अर्धा हंडा असेल ते घेऊन शान तयार राहाय. हिरा चटकन हो म्हणाली. तिच्या मनाजोगतं काम तिच्या घरी चालून आलं होतं. तिचं मन गडावरती जायला एकदम आतुरलं होतं. हिरा कलंडली. वाडीतल्या 4-5 गवळणी आपापलं घरचं दूध घेऊन निघाल्या. त्या हसत होत्या, थट्टेची बोलणी बोलत होत्या. त्यांच्या डोईवर लख्ख घासलेले हंडे चकचकत होते. त्यांनी हिराच्या घरासमोर उभं राहून तिला हाय दिली. हिरा, अगं या हिरा, चल बाहेर बेगी बेगी, मथुरेच्या बाजाराला जायचंय. या आलो, थांबा जरा वाईच. आतून हिराची साद आली. हिरा आपल्या बाळाला पदराखाली पाजीत होती. पिता पिता पोट पेंगुळलं होतं. तिनं त्याला पाळण्यामध्ये झोपवलं. एक झोका दिला. हिरानं मग कवाडाला कडी घातली आणि ती निघाली. साऱ्या साळकाया माळकाया गडाच्या वाटेवर लागल्या. झपाझपा पावले पडत होती. खटक चटक खटक चटक खटक चटक. गवळणी गड चढतच होत्या. त्यांच्या सावल्या लोळत त्यांच्यावर चालत होत्या. गडावरचा आता भगवा झेंडा फडफडताना दिसू लागला होता. गड जवळ आला तर बायांनी गड गाठला. साऱ्या जणींनी महादरवाजातून गडामध्ये प्रवेश केला. गड अगदी गजबजून गेला होता. हिरा टकमकात राजधानीचा थाट बघतच होती. ती पहिल्यांदाच गडावरती आली होती. लगीन झाल्यापासून मनातलं गुज पहिल्यांदाच फुललं होतं. साऱ्या जणी राजवाड्यात गेल्या. अहो तिथं तर काय साला डौलच नाही आला. उंच उंच कमानी, प्रचंड दरवाजे, माड्यांची रान, पडदे, शेले, पागोटे आणि हुजरे आणि मुजरे. हिराला जाता जाता हा सारा दिमाग दिसत होता. मुलपाक खाण्यामध्ये साऱ्या जणींनी दूध घातली आणि कारभाराने दिलेले पैसे घेतले आणि रिकामे हंडे ठेवून त्या राजवाड्याबाहेर पडल्या. त्यावेळी दिवस मावळत आला होता. राजरस्त्यावरती पालख्या, मेणे, हत्ती, घोडे यांची रहदारी चालूच होती. बाजारपेठ तर ऐश्वर्याने नटली होती. भरजरी कपड्यांची, दागदागिन्यांची, वस्तूंची मांडणी असलेली दुकाने उंच जोत्यावर दुतर्फा हारीनं उभी होती. वाडी, मनोरे, देवळं, तलाव, चबुतरे, चौक आणि धारदस्त दरबारी माणसं. राजाचा गड म्हणजे रामराजाच्या अयोध्येसारखा सजलेला. हिरा रिकामा हंडा डोईवरती घेऊन साऱ्या जणींबरोबर गड हिंडत होती. आता तिच्या मैत्रिणी तिला आता घाई करत होत्या घरी जाण्याची. तरी ती त्यांना म्हणत होती, थांबा जरा वाईच, जरा बघून घेते राजाचा गड. मग कुणी आपल्या नवऱ्याचा धाक सांगितला, कुणी सासूचा धाक सांगितला,
कुणी आपल्या सासऱ्याचा तरेवाईतपणा सांगितला. साऱ्या जणी घाई करू लागल्यावर ती त्यांना म्हणू लागली, तुम्ही व्हा मोर, मी येतेच की मागावून. अर्ध्या वाटूवर गाठतीस तुम्हाला, तुम्ही जावा मोर. तुझा बया राजाराणीचा संसार, उशीर झाला तर कुणी रागायचं नाही, मी कुणी रागायचं नाही. त्यातून तुझा दादला बी सारवर गेला या, तुझं बरं हाय. एवढं बोलून त्या आया बाया झपाझप निघाल्या, महादरवाजातून बाहेर पडल्या आणि उतरणीला लागल्या. हिरा रमली, हिरा गडावरतीच रमली. हत्तीखाना, नगारखाना, तलावांची शोभा हे सारं पाहण्यामध्ये हिरा भानच विसरले. क्षणाक्षणाला दिवस बुडत चालला होता आणि तेवढ्यात धडाडकन असा आवाज झाला. ती दचकली. तोफेचा आवाज होता तो. ती क्षणात भानावर आली. तिनं मावळतीकडे वळून पाहिलं तर सूर्य डोंगरावर पूर्ण बुडाला होता. तिला एकदम आता आपल्या तान्ह्या बाळाची आठवण झाली. क्षणात ती वेडीपिसी झाली आणि महादरवाजाकडे धावतच सुटली. ती खाण्यापासून महादरवाजा बराच लांब होता. हिला धावत होती, धापा टाकीत ती महादरवाजाकडे पोचते तर बघते तर काय, दरवाजा बंद. आतून कड्या, कुलप, आडवा तुळईसारखा भक्कम अडसर आणि त्यात 4-5 मावळे पहारेकरी उभे. गडाखाली जायची ही एकच वाट आणि तीही बंद. आता गडाखाली जायचं कसं? तिचं ऊत धडधडू लागलं होतं. ती अतिशय घाबरली. तिला ऐकून माहीत होतं की गडाचे दरवाजे एकदा का बंद झाले की ते कोणासाठी उघडले जात नाहीत. महाराजांच्या खास हुकमाशिवाय गडाच्या दरवाजाच्या कडीकुलपाना साधा हात देखील लावला जात नसे. सूर्य दिवस मावळल्यावरती दरवाजे बंद झालेच पाहिजेत असा कडक कायदाच होता. मग प्रत्यक्ष यमाने जरी हट्ट केला की मला याच दरवाजातून आत जायचंय तर त्याला आत जाता येणार नाही, आणि याच दरवाजातून बाहेर जायचंय तर त्याला बाहेरही जाता येणार नाही. एका हातानं डोईवरला हंडा सांभाळत आणि दुसऱ्या हाताची अर्धी ओंझळ तोंडापुढे धरून ती पहारेकऱ्यानं दाटलेल्या गळानं म्हणाली, अहो शिलेदार साहेब, काय हाय? देवडीवरचे विषांचे चुपके व टपोरे डोळे तिच्याकडे वळले. मला बाहेर जाऊ दे, मला घरला जायचं. नाही, गड बंद झाला. उद्या सकाळी तोफ झाल्याशिवाय गडाचा दरवाजा खोलायचा नाही. आता राज्याला गडावरच राह आणि उद्या सकाळी उठून जाय. नगा असं करू, पाया पडतो मी तुमच्या, माझ्या करता उघडा हो कवाड. अगं नाही माझे बाई, कवाडाच्या किल्ल्या मगाच गेल्या राजवाड्यामध्ये. अगं बया, आता मी काय करू? हिला एका सासूरवाशिनीसारखी उभं राहून शिपांशी आजव करत होती, डोळं पुसत होती. त्या पहारेकरांनी तिची कणव येत होती, पण ते तरी काय करणार? ते तिची समजूत घालत होते. तिला सारखं डोळ्यापुढं दिसत होतं तिचं तान्हं बाळ. रात्र तिळातिळानं दाटतच होती. हिराला जास्तच हुंका फुटला. ती स्पुंदत म्हणाली, माझं घरी लेकरू तान्हं आहे हो. भुकेलं पोर रातभर एकलं कसं राहील? रडून रडून सुकून जाईल होत. माझ्या लेकरासाठी तरी मला सोडा. तान्हं आहे हो लेकरू. वय, अरे तान्ह्या लेकराची आय आहे होती. पोरी, घाबरू नकोस. तुझी अशी चुकून माकून गुतवण झाल्याचं आम्ही किल्लेदारास पळवितो. मग किल्लेदार जातीनं महाराजांना अर्ज करतील, काय समजलीस? मग महाराजांचा हुकूम झाला तर दरवाजा सकाळ खुलल. राजा मोठ्या काळजाचा आहे, पण राजाची रीत लई अवघड आहे बघ. त्याच्या हुकमा बिगर कोणाच्या देवाला बी हा दरवाजा खोलायचा नाही. उगी राह, उगी राह, डोळं पुस. देवडीच्या कल्याणच्या अंगाला बैस जरा कधीवर. हिरा डोळं पुसत होती. देवडीच्या पल्ल्याच्या अंगाशी बसली होती
अंधार तिळातिळानं दाटतच होता आणि उगवतीला आभाळामध्ये चांदीच्या ताटासारखा पुनवेचा चंद्र वर वर चढतच होता. गडावर आता नगारखान्यामध्ये सनी चौघडा वाजू लागला होता. लांब तिकडे राजरस्त्यावरून एखाद्या थोड्या मोठ्याची पालखी मशालीच्या उजेडामध्ये धावत जात असताना दिसत होती. पालखी पुढचा मशालीची हवेनं फुरफुरणारी मशाल घेऊन धावत होता. अधूनमधून घोडेस्वारांच्या काळ्या सावल्या दौडत जात असताना पुसट दिसत होत्या. हिरा बसली होती, पण पळापळानं तिच्या जीवाची उलाढाल वाढतच होती. सारी राहत भाळाविना गडावर काढायची आणि केवढी मोठी राहत ही तिला रडूच कोसळलं. पण क्षणार्धात ती थांबली. तिच्या मनात काहीतरी आलं होतं. तिची नजर आता चौफेर फिरू लागली होती. तिचे हुंके थांबले. ती इकडं तिकडं पाहू लागली. देवडीवरचे शिपाई ठाणवईच्या उजेडामध्ये बोलत बसले होते. आपल्याला कोण बघत नाही हे असं पाहून ती उठली. तिनं हळूच हुंडा उचलला आणि भरा 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 तिथून निघाली. झपाट्यानं ती पावलं टाकीत गडाच्या मावळतीच्या कडेच्या दिशेनं निघाली. त्या बाजूला तुरळक चौक्या पाऱ्यांच्या मशाली चमकत असताना दिसत होत्या. त्या बाजूला न जाता त्या चुकवीत टाळीत एका हातात लुगड्याचा सोगा धरून ती झप झप चाललीच होती. आणि ती पश्चिमेच्या एका कड्यावर येऊन पोहोचली. तिनं खाली डोकावून पाहिलं तर काळ्या भिन्न अंधारामध्ये बुडालेली खोल खोल दरी होती. ती त्या दरीतल्या जंगलाची सळसळ आणि करकर तिला ठळकपणे ऐकू येत होती. एका बाजूला असेच सगळे भयंकर कडे उभे होते. 400-500 हात खोल, सरळ भिंतीसारखे तुटले. अशा भयंकर कट्ट्यावर तडबंदी करण्याची गरजच नसे. कोणाची हिंमत होती असा कडा चढून वर येण्याची? आणि अशा दऱ्यात रायगडच्या सर्वांगाला कितीतरी अशा भयंकर कड्याच्या टोकावर कायमचे चौकी पहारे ठेवण्याची गरजच नसे. रात्रीच्या वेळेस मात्र फिरते घोडेस्वार गस्त घालत असत. हिराने हंडा जमिनीवरती ठेवला. इकडं तिकडं पाहत तिनं पदर कमरेला खोचला. ओची सावरून ती खाली बसली. तिनं कड्यावरून पाय खाली सोडले. हाताचा आधार घेत ती छातीवरती उडवी झाली. पायाच्या बोटांनी चाचपडत कड्यावर पाऊल ठेवण्यासाठी ती एखादी सांधे सापटी चाचपडू लागली. कुठल्याशा बारीकशा कपारीमध्ये तिच्या पायाच्या बोटांना आधार गवसला. मग तो मिळेल तेवढ्याच आधारावर साऱ्या जीवाचा भरोसा टाकून ती बोट वीत अंतर खाली खाली उतरू लागली. घू करीत वाऱ्याची मुसंडी तिला बसतच होती. जर हात किंवा पाय निसटला तर? एखादं सरपटणारं भिकारी जनावर एखाद्या सांधे साकटीत असलं आणि तिथंच जर हात किंवा पाय लागला तर? कड्या कपारावर नेहमी आढळणारी गांधील माशांची आणि मधमाशांची आग्यामुळं वाटेत लागली तर काय होईल? काय होईल जर हात निसटला तर? काय होईल जर पायाची बोटं निसटली तर? फक्त एक किंकाळी आणि त्याच्या मागोमाग त्याचे 3-4 प्रतिध्वनी. आणि शेवटचा प्रतिध्वनी उमटायच्या आत कुठल्याशा तरी खडकावरती भराडकन असा आवाज. देहाच्या चिंगऱ्या. मग एकदम साम सुम चिडी चुप. मृत्यू जणू डोळे बांधून तिच्याशी आंधळीत कोशिंबीर खेळत होता त्या कड्यावर. पण हिराला भीतीशी पुसटची पण भीती चाटून जात नव्हती. तिच्या काळजामध्ये सुसरीची पकड आली होती. तिच्या पोटामध्ये घोरपडीचा चिवटपणा आला होता. त्या दिवशी त्या कड्यावरून एक सुसर उतरत होती, एक घोरपड उतरत होती. त्या दिवशी त्या कड्यावरून एक मूर्तिमंत आई उतरत होती. आईची सारी सामर्थ्य तिच्या अंगी आली होती. तिकडं देवडीवरच्या एका पहारेकऱ्यानं बोलता बोलता सहज उठून देवडीच्या पल्ल्याच्या अंगाला पाहिलं तर त्याला तिथं हिरा दिसलीच नाही. तो चमकून उद्गारला, ही पोरगी गेली कुठं हो?
हिरा कडा उतरतच होती. जंगलांच्या फांद्या फांद्यांची वाऱ्यानं होणारी करकर तिला ठळक ऐकू येत होती. वटवाघळांची किंचाळणी आणि फडफड तिच्या काना शेजारून जात होती. मधूनच खोबरं घुमत होती. हिराला खर्चाटत होतं, गुडघ्याला लागत होतं, तरी ती चाचपडत चाचपडत कडा उतरतच होती. गडावरती बोबाटा झाला. गवळण हरवली गेली कुठं हे कोणाला उमगेच नाही. महाराजांच्या कानावर हा सारा पोकार गेला. लेकुरवाळी गवळण गडावरती अडकली आणि आता गेली कुठं? महाराजांना आश्चर्य वाटलं, कुतूहली वाटलं. त्यांनी किल्लेदारांना आज्ञा केली, किल्लेदार ताबडतोब बाईचा शोध काढा. गडावरचं घरंघर पाहिलं गेलं. मशाली घेऊन शिपाई अवघ्या गडावर हिंडू लागले. देवळं, बाजार, पागा सारं पाहिलं, पण गवळण कुठे गवसेच ना. आता मात्र महाराज चिंताग्रस्त झाले. परंतु पोर कुठं गेली असेल हो? आणि तेवढ्यात एक मावळा हाती मशाल आणि दुसऱ्या हाती हंडा घेऊन तिथं धावतच आला. गवळणीचा हंडा गवसला. मुजरा करीत मावळा म्हणाला, महाराज, यो हंडा मावळतीच्या कड्यावर गवसला. पण बाईची तिथं काळवी चावल नाही महाराज. मावळतीच्या कड्यावर म्हणजे त्या अंधारामध्ये ती पाय घसरून कोसळली. किल्लेदार, जी महाराज, ताबडतोब गडाखाली माणसं सोडा. मावळतीच्या खालच्या जंगलामध्ये शोध घ्या. त्या माऊलीचं काय बरं झालं असेल? केवढा मोठा कडे लोटतो. जगदंबा, जा ताबडतोब जा. हिरा आता कड्याच्या पायथ्याशी येऊन पोचली होती. क्षणभरी न थांबता ती त्या झाडीतून हरणीसारखी धावतच सुटली. काळकाच्या बेटामध्ये वारा शीळ घालत होता. ठेच लागते की काटा रुतते याचं तिला भानच नव्हतं. काटेरी झुडपं तिला ओरबाडत होती, ती अडखळत होती, पडत होती, उठत होती, पण ती धावत होती, पण तिचे पाय मात्र थांबत नव्हते. रायगडचं रान म्हणजे वाघ चित्यांची चाळी. नागा सापाला तरी काय होता? नांगरटी, रुकाटी, मण्या, 56 प्रकार. पाय पडला की तोष. पण हिराला त्याचं भानच नव्हतं. चंद्र अजून गडावरच होता, म्हणून हिराच्या वाटेवर अंधारच होता. गडाचा दरवाजा उघडला. 100-125 मशालवाले गडाखाली थावले. गडाखालच्या जंगलामध्ये माणसं घुसली. कडा ताठ उभा होता. वरती पाहावं तर डोईवरचं पागोटं भुईवरती पडत होतं. महाराज गडावरून कड्याखाली बघत होते. खालच्या मशाली तूळ करीत काजव्यासारख्या चमकत होत्या. इतक्या उंचावरून बाई कोसळली. महाराजांचा काळीच केवळ कल्पनेने कळवळलं. भात कचऱ्यांच्या बांधावरून धावत उड्या टाकत ती घर वेधीत होती. रानझाडी संपली, वाडीचं शिवार लागलं. गडावर आता चंद्र चढू लागला होता. ओल्या खोबऱ्याच्या किसासारखं चांदणं आता वरून सांडू लागलं होतं. घर जवळ आलं होतं. हिराची पावलं आता अंगणामध्ये वाजली. गोठ्यातल्या गाय वासरांनी कान टवकारली. ती हंबरली. दाराला कडी तशीच होती. तिनं आधीतेने कडी काढली. ती आधाशीपणे नजरेनं पाळण्यापाशी धावत गेली. तिनं पाहिलं तिचं छबकलं जागच होतं, पण रडत मात्र नव्हतं. मुठी चोखत लोळत पडलं होतं. तिनं हसून एकदम टाळी वाजवली. पटकन तिनं त्याला उचललं. ते खुदकन हसायला लागलं. तिनं त्याचा पापा घेतला आणि लगेच त्याला पदरा आड घेतली. जणू आता तिला शिवाजी राजांपेक्षाही मोठं राज्यच मिळालं होतं. दिवस फुटताच महाराजांनी गवळणीच्या घरी स्वार पिटाळले. बिचाराची घरची माणसं काळजीमध्ये बुडून गेली असतील म्हणून निरोप सांगण्यासाठी पिटाळले. कडू निरोप घेऊन स्वार गडावरून निघाले. घोड्यांच्या टापा हिराच्या दारासमोर थांबल्या. हिरा त्यावेळी सगळा शिल्पीतच होती. तिचं लक्ष स्वारांकडे गेलं. एका स्वाराच्या हातामध्ये तिचा हंडा होता आणि नकळतपणे हातातली तपेली खाली ठेवून ती त्या हंड्याच्या दिशेने गेली आणि म्हणाली, यो माझा हंडा इसरलो की म्या गडावरती काल राहती. हंडा घ्यायला हिरा भराभरा फुलाली. हंडा देत स्वारांनी तिला विचारलं,
हो अंडा तुझा गळावर दूध घालायला तू आली होती. जी वय यो माझा अंडा हाय, रात्री कड्यावरच राहिला ती हो. अगं गळाची कवाड बंद झाली होती, मग तू गळाखाली आलीच कशी? या कड्यावरून आलो, तानपोर होतं एकलं म्हणून. श्याम, काय तू ह्या कड्यावरून खाली उतरून आलीस? आश्चर्यानं स्वारांचे डोळे विस्फारले. त्यांच्या तोंडातून शब्दच निघेना. तोंड आ करून ते तिच्याकडे बघतच राहिले. हिला कावरी बावरी झाली, घाबरली. तिला वाटलं आपलं काहीतरी चुकलं. महाराजांना न पुसता आपण कड्यावरून खाली निघून आलो. आता राजा कोपल ते स्वार तिच्याकडेच बघत राहिले. तीही बावचळून आलटून पालटून त्यांच्याकडे बघत होती. आणि मग बघता बघता एकदम घाबरून ती घरामध्येच पळाली. तो भयंकर कडा त्या स्वारांच्या डोळ्या पुढं उभं राहिला होता. त्यांनी घोडे वळवले आणि दौडत दौडत त्यांनी गड गाठला. सगळ्या गडावरती बातमी पसरली, गवळण जिवंत आहे, गवळण जिवंत आहे, सुखरूप आहे. पोराच्या ओढीनं ती रातोरात कडा उतरून घरी गेली. पूर्ण रायगड आश्चर्यामध्ये बुडून गेला. अष्टप्रधानांनी तोंडामध्ये पोटं घातली. मोठ्या मोठ्या मर्दाने दचकून छातीवरती हात ठेवले. महाराजांनाही सारं समजलं. महाराज तर एकदम थक्कच झाले. पंत, पालखी पाठवून त्या मुलीला गडावर आणा. आज्ञा महाराज. पंतप्रधानांनी मोरोपंतांनी मुजरा केला. स्वार, शिपाई आणि पालखी हिराच्या घरासमोर आले. वाडीतल्या आयाबाया हातातली कामं सोडून तरातरा हिराच्या घराकडे धावल्या. शिपायांची गर्दी पाहून चोरट्या आवाजात कुजबुजू लागल्या. कोणाला बाई थंड आलो? हिराला. अन पालखीतून हिराला घेऊन शिपाई स्वार गडावर आला. जो तो टकमका हिराकडे बघतच होता. हिराच्या मांडीवर बाळ. राजसभा दाटली. सोन्याच्या सिंहासनावर छत्राखाली महाराज बसले होते. हिराला घेऊन बाळारावजी चिटणीस यांनी राजसभेमध्ये प्रवेश केला. भावरलेल्या नजरेनं हिरा पावलं टाकीतच होती. चिटणीस तिला हळूच म्हणाले, ये ये बाळ अशी माझ्या मागून ये. तिचं कोवळं वय आणि कोवळा देह पाहून राजसभा अधिकच विस्मयित झाली. कडेवर मूल आणि पदर पुढं पुढं करीत हिरा येतच होती. सिंहासनासमोर येऊन हिरा थांबली. महाराजांच्या मुखावरती कौतुकाचं स्मित फुललं. शाबास, शाबास मुली, शाबास. जणू तू यमराजाच्या पाठीवरूनच काल उतरून गेलीस. शाबास. आम्ही कालपर्यंत समजत होतो की रायगडची कड्या कुलप अगदी अभेद्य आहेत. पण काल तू रायगडच्या महादरवाजाचाही पराभव केलास. शाबास. शिऱ्याखाली झाकलेलं ताट पंतांनी महाराजा पुढे नेलं. मोरोपंतांच्या हातातील ताटाला महाराजांनी हातानं स्पर्श केला. पंतांनी हिराजवळ जाऊन तिची 2 उंजळ सोन्याच्या मोगरांनी आणि नारळानं ओटी भरली. तिला लुगडं चोळी आणि बाळाला अंग कुंथडं दिलं. आणि महाराज म्हणाले, मराठ्यांच्या मुली सुद्धा जीवावरची धाडसाची कामं करू शकतात. आणि अशा आयांचं दूध पिणाऱ्या आमच्या मराठ्यांना जिंकायला खासा औरंगजेब जातीनं जरी आला तरी फतेह आमचीच होणार. आणि महाराज मग किंचित हसून म्हणाले, जगाच्या पाठीवर जोपर्यंत रायगड उभा आहे तोपर्यंत या मुलीलाही हे जग विसरणार नाही. ही हिरा गवळण ज्या कड्यावरून खाली उतरून गेली त्या बुरुजाला या मुलीचं नाव द्या. हिरकणी बुरुज, हिरकणी बुरुज, हिरकणी बुरुज.